पेपर 1 व पेपर 2 साठी महत्वपूर्ण असलेलं लेक्चर आहे विज्ञानचं, उष्णता आणि तापमान. ह्या भौतिक राशीमध्ये आपण थोडंसं घेतलं होतं याचं. आता याचं पूर्ण बघायचं आहे. हीट आणि टेम्परेचर. आता बघा, उष्णता हे ऊर्जेचं रूपांतर आहे, ते रूप आहे. ऊर्जेचे काय आहे? रूप आहे. कशाचं? एनर्जीचं. ऊर्जेचे रूप आहे. आणि उष्ण पदार्थाकडून थंड पदार्थाकडे, हॉट टू कूल जो जातो ना, त्यालाच काय म्हणायचं? उष्णता म्हणायचं. उष्ण पदार्थाकडून थंड पदार्थाकडे वहन करतो, ह्या थंड पदार्थाकडे. याच्या उलट टेम्परेचरचं बघूया आपल्याला. टेम्परेचर मोजमापीसाठी केलं जातं, थर्मामीटर वगैरे मोजमाप केलं जातं टेम्परेचरचं. मोजमाप, हॉटनेस आणि कोल्डनेस. त्याच्यासाठी एक एकक आहे तापमापी, मीन्स थर्मामीटर. थर्मामीटर. हा, आता हीट ऊर्जेचं रूप आहे, म्हणजे उष्णतेचं एकक काय आहे? काल तुम्हाला सांगितलं होतं. सांगा बरं, एसआय युनिट काय आहे? आणि ह्याला उष्णमापी म्हणजेच कॅलरीमीटर पण, ह्याचं पण हे करतात कॅलरीमध्ये. एसआय युनिट सांगा उष्णतेचं. काल जे होते आणि ज्यांनी रेकॉर्डिंग बघितले त्यांनी सांगा. एसआय युनिट घेतलेलं आहे आपण. टेम्परेचरचं पण घेतलेलं आहे आणि हीटचं पण घेतलं आहे. उष्णतेचं एसआय एकक सांगा. बरोबर. काय अजून सांगा, बाकीच्यांनी सांगा. जूल. आणि सीजीएस सांगा. सीजीएस तुम्हाला इथंच दिलेलं. बरोबर कोणी मॅडम? कॅलरी. आणि इकडचं एसआय युनिट टेम्परेचरचं आणि सीजीएस दोन्ही पण. टेम्परेचरचं एसआय युनिट सांगा. तापमान केल्विन. सीजीएस ला पण केल्विन, काही जण डिग्री सेल्सिअस मध्ये घेतात त्याचा. आणि 1 कॅलरी म्हणजे 4.18 जूल. हे पण लक्षात ठेवा. पेपर 1 वाल्यांसाठी काही विज्ञानचे 2-3 प्रश्न आले होते, जे की आपण शिकवलेले होते ऑलरेडी. पाहिलं मी. अणूचा तिसऱ्या ह्याच्यामध्ये अणू किती असतात वगैरे होते, ऐकत होते मी पण. आणि कार्बनचा पण चॅप्टर बघून द्या, कशा प्रकारे क्वेश्चन येतात. ज्यांनी नव्हते त्यांनी रेकॉर्डिंग बघून द्या. जे होते त्यांचं तर झालेलंच आहे, त्यांनी उत्तर सांगितलंच असते. ओके. आता बघा, हे तापमान जे असतं ना, त्याचे 3 प्रकार पडतात मुळामध्ये. 3 प्रकार पडतात. मी तुम्हाला कालच सांगितलं होतं. कोणते प्रकार आहेत बघा? तापमानाचे 3 प्रकार. कोणते? सेल्सिअस, फॅरनहाइट आणि तिसरा सांगा. केल्विन. डिग्री सेल्सिअस सर त्याच्यामध्येच येतं ते पण. अगोदर इकडे हे होतं ना डिग्री सेल्सिअस. ओके, चला बघा. आता ह्याच्यावर काय करायचंय, ह्याच्यासाठी एक फॉर्म्युला दिलेला होता काल तुम्हाला. एक फॉर्म्युला दिलेला होता. तो फॉर्म्युला होता डिग्री सेल्सिअस टू फॅरनहाइट. डिग्री सेल्सिअस टू फॅरनहाइट साठी एक फॉर्म्युला दिला होता, 5 CF - 32
इज इक्वल टू 9 सी. त्याच्यानंतर ह्याला असा पण केला जातो काही ठिकाणी, हाच फॉर्म्युला 9 5 त्याला सॉल्व्ह केल्यानंतर ते पुढचं मिळतं तुम्हाला असं पण. आणि दुसरा जो फॉर्म्युला आहे तुमचा तो केल्विन टू सेल्सिअस, ह्याच्यासाठी जे संबंध दर्शवायचा आहे ना तो सेल्सिअस प्लस 273. हे पण घेतात आणि काही जण फक्त 273, एवढा काही मेजर फरक पडत नाही. आता हे तुम्हाला समजण्यासाठी आपल्याला एक उदाहरण घ्यायचे आहे. प्रकार समजले, फॉर्म्युला समजला. आता उदाहरण घेऊयात आपण. उदाहरण बघू ह्याचं एक. -23 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती केल्विन? ना केल्विन काढायचे आपल्याला. आता केल्विन, डिग्री सेल्सिअस केल्विन, फॉर्म्युला लिहायचा. इथलच्या संख्येवरून बघायचा फॉर्म्युला. C प्लस 73.50. बघा केला की जशाला ठेवलं. सी ची किंमत काय दिलेली आपल्याला 23 मायनस आहे, -23 लिहिलं तिथलं तिथं. हे 273.15 जशाला तसे लिहिले की नाही. आता ह्यांची बेरीज करून सांगा. बेरीज होती वजाबाकी होती ह्या चिन्हानुसार बघा गणित आपलं आणि सांगा बरं. बरोबर कोण मॅडम? 250.15. असे छोटे छोटे विचारू शकतात त्यांनी प्रश्न. बरोबर आहे, छोटे छोटे विचारू शकतात. आता डिग्रीचं घेतलं आपण, केल्विन काढलंय बरोबर. आता सेल्सिअस काढू. सेल्सिअस काढू दुसऱ्या उदाहरणात. 300.15 केल्विन म्हणजे किती सेल्सिअस? आता फॉर्म्युला कोणता येणार? तोच येणार, केल्विन सेल्सिअस. फक्त काय करायचं आपल्याला, मग आपण केल्विन काढला होता, आता सेल्सिअस काढायचा आहे. जशा अगोदर फॉर्म्युला लिहून घेतला बरोबर. केल्विनची किंमत दिली आपल्याला 300.15. सी काढायचं म्हणून सी इथं घेतला 273.15. काय होईल आता? सी काढायचा आहे, किमती घ्या एका साईडला. एका साईडला किमती घ्या. वजा 200, इकडे प्लस आहे बघा नीट. म्हणजे तुमचा काय येणार आहे 27 सी किंवा सी 27. आले बरोबर कोमल मॅडम चालेल. आता केल्विन झालं, सेल्सिअस झालं. आता घेऊ फॅरनहाइट. फॅरनहाइट समजलं नीटपर्यंत? पुढचं उदाहरण घ्यायचंय का सांगा एकदा, करा कमेंट्स. छोटे छोटे गणित आहेत, समजण्यासाठी सांगायचं. का सफिशियंट आहे? पुढचं घ्यायचा पॉईंट का एक्झाम्पल घ्यायचे दोन अजून? दोन कोणते घेणार आहे मी? सेल्सिअस टू फॅरनहाइट आणि फॅरनहाइट टू सेल्सिअस. परत आपण तेच ते घेणार. आता केल्विन टू सेल्सिअस काढले, सेल्सिअस टू केल्विन काढले. आता फॅरनहाइट टू केल्विन काय, सेल्सिअस टू फॅरनहाइट काढायचे, फॅरनहाइट टू सेल्सिअस काढायचे. घेऊ ना, दोन घेऊया. चल तिसरं उदाहरण घ्या. 50 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती फॅरनहाइट? आता बघा फॉर्म्युला बदलणार आहे का, फॅरनहाइट आले म्हणजेच काय येणार 5F मायनस 32 इज इक्वल टू 9C. 5 ला 5 जशाच तसे. काय काढायचं आपल्याला? एफ काढायचं. एफ जशाच ठेवला, फॅरनहाइट काढायचं म्हणून 32 ला 32 तसंच राहणार इज इक्वल टू 9. हे सी इंटू मध्ये आहे 50 लिहिले आपण बरोबर. आता हे सॉल्व करा पदावली.
सॉल्व करा. हे ह्याला पण इंटू असतं, ह्याला पण असतं. म्हणून काय येणार इथं? 5f मायनस 160. अरे वा कोमल मॅडम बघा जरा पटकन काढा, काही करू नका. बघा हा इकडं मायनस होता, पलीकडे जाऊन काय झाला, प्लस झाला. दुसऱ्या फॉर्म्युल्याने केले. ओके, त्या फॉर्म्युल्याने करा. त्याच्यामुळे एक्झाम्पल बघायचं तुम्ही मॅडम. सी आणि एफ अगोदर दोन एक्झाम्पल दिलेत, कशामधला कशाशी संबंध आहे ते लक्षात ठेवा. तुम्ही शॉर्ट नोट्स काढतायस तर काय करा, जो तुम्हाला पहिला फॉर्म्युला दिलेला आहे ना त्याचा केल्विन टू सेल्सिअस तिथे लिहून ठेवा संबंध असलेले, आणि दुसरा जो आहे तो फॉर्म्युला तुमचा फॅरनाइट टू सेल्सिअस असं लिहून ठेवा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पुढचे एक एक्झाम्पल घेऊया. चला पुढचा घेऊया, एक लास्ट आता मायनस घेतलंच का बघा, वजा 328 मायनस 323 फॅरनाइट म्हणजे किती सेल्सिअस? किती सेल्सिअस काढा बरं, हे सांगा. फॉर्म्युला पण दिलाय, किंमत पण दिली, ती काढायची. सोपं आहे आता, उलट सोपं आहे. किंमत ठेवून देते बघा. त्या मायनस ओळखण्यासाठी मध्ये ब्रॅकेट घेतलाय बघा, मायनस मायनस काय होतं, प्लस होतं, बरोबर आहे. त्यांची बेरीज केली तरी चिन्ह त्यांचं वजाबाकीचं राहतं, नंतर त्यांचा गुणाकार करायचा, त्यानंतर काय होईल मग ती काढायचं तुम्हाला. सांगा. सांगा ते एवढं करून दिलंय. रोहिणी मॅडम चालेल अजून. कीर्ती मॅडमचे आले. करूया डन. मायनस 200 काय काढलं मग आपण ते, बरोबर चॉईस ते काढला, -200 निघाला.
असे तुम्ही स्वतः मनाने एक्झाम्पल घेऊन करू शकताय तुमच्या लक्षात येण्यासाठी प्रॅक्टिससाठी. नाही केले तरी फॉर्म्युले लक्षात राहू द्या. एक्झाम्पलच सॉल्व्ह करावं असं काही गरज नाही. फॉर्म्युले लक्षात राहू द्या. ओके. आता ह्याच्या पुढचा प्रकार घ्यायचा आहे. बघा आता उष्णता आणि तापमान. त्याच्या अगोदर आपण उष्णता आणि तापमानचं पाहिलेलं आहे. तापमानाचे 3 प्रकार पण बघितले. आता उष्णता जी असते ती 3 स्टेट मध्ये हे होते. स्थायू, नंतर कोणतं द्रव आणि वायू. स्थायू, द्रव, वायू हे तिन्ही एकत्र एका स्टेट मध्ये येणारं उदाहरण म्हणजे पाणी. ऍग्री? वॉटर, सॉलिड, लिक्विड स्टेट, गॅसेस, सॉलिड, लिक्विड, गॅसेस. पाणी, पाण्याचा काय होतो? बर्फ पण होतो, वाफ पण तयार होतो. तिन्ही स्टेट एकत्र आहे. तसंच कोणताही एखादा पदार्थ जे आहे संपलन म्हणजे हीट जर दिली, एखाद्या स्थायू पदार्थाला हीट दिली किंवा मेल्टिंग पॉइंट जर दिलं तर त्याचं रूपांतर कशात होते? द्रवात होते. मेल्टिंग पॉइंट, मेल्टिंग पॉइंट ऍड केली हीट, काय केली? हीट जर ऍड केली तर त्याचं द्रवामध्ये रूपांतर होते. कोणताही स्थायू, समजा हे बर्फाला हीट नाही दिली तरी बर्फ हे होतो, पाण्यामध्ये रूपांतर होतं त्याचं. समजा हीट दिली तरी पण होतं. काही जणांना हीट ऍड केल्यानंतर पण कापूर, डांबर गोळी जे आहेत ना ते डायरेक्टली गॅसेस मध्ये पण जातात. बघा आता हे द्रव जे आहे, द्रवांना हीट दिली, हीट दिल्यानंतर द्रव वायूमध्ये पण रूपांतर होते. होते की नाही? त्याला सांद्रीभवन पण म्हणतात बरं का, हीट ऍड केल्यावर. आणि ह्याचं बाष्पीभवन होतं. पुन्हा हे स्थायू रूपामध्ये होतं का सांगा बरं? बर्फ स्थायू रूपामध्ये होतो का? होतं ना, क्रिया केल्यानंतर. आता बघा हे ह्याचं उदाहरण, एखादा जर गॅसवर पातेले ठेवले, पातेले ठेवल्या, हे इथे हीट आहे, हीट आहे, गॅसेस म्हणजे कुठेही ठेवा, हीट दिली. ह्याच्यामध्ये कोणता तरी एखादा स्थायू पदार्थ आहे. कोणताही एखादा स्थायू पदार्थ आहे. कोणता पण, कोणता पदार्थ? स्थायू. त्याला हीट दिल्यानंतर ह्याचं द्रवामध्ये पण रूपांतर होतं. त्याच्यानंतर ह्याच्यातून जी वाफ येते, वाफ येते की नाही, त्याचं कशामध्ये रूपांतर होतं? वायूमध्ये. आणि ही वाफ जर रोखली आपण, एखाद्या ह्यानं जर ही वाफ रोखली तर ह्याचं परत पुन्हा द्रवामध्ये रूपांतर होतं, पुन्हा द्रवाचं स्थायूमध्ये होतं. ही सायकल कंटिन्यू 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 अशी चलत राहते, चलत राहते. आणि काही स्थायू असे असतात, काही स्थायू असे असतात जे की डायरेक्ट गॅसमध्ये जातात, वायूमध्ये जातात. कापूर, कापूर स्थायू आहे, पेटवल्यानंतर त्याचं द्रव होतं का? द्रव होतं का? गॅस मध्ये जातं. डांबर गोळी गॅसेस मध्ये जाते. बर्फाचे पण कधी कधी बरोबर प्रकार, सब्लिमेशन. बरोबर होत. आता बघा द्रव, सॉरी, वायू, बर्फाच्या मधून पण वायू निघतो, बर्फामधून पण गॅसेस निघतात बर्फातून. आपण जर एखादी फ्रीज ओपन केलं तर कधी कधी त्याच्यातून वाफ होते, जास्त फ्रीजर झाल्यानंतर वाफ येते, बरोबर आहे. आणि गॅसमध्ये, वायूमध्ये पाणी असतं बरं का, पाणी असतं. फ्रीज मध्ये पाण्याची बॉटल ठेवा किंवा एखादं पातेलं ठेवा, एखादी वस्तू ठेवा, ती जर आतमध्ये ठेवली तर तुम्हाला त्याच्यावर पाण्याचे शिंतोडे दिसतात थोड्या वेळात. आता उन्हाळा आहे, आपण पाणी थंड करण्यासाठी किंवा काहीतरी आपल्या घरातले पदार्थ वगैरे थंड करण्यासाठी किंवा हे करण्यासाठी आतमध्ये ठेवतो, फ्रीजर करतो. फ्रीजर केल्यानंतर ती वस्तू बाहेर काढतो, काढल्या काढल्या फ्रुट्स असू द्या, काही असू द्या तुमचं, लगेच खातो का? नाही, 5-10 मिनिटं ठेवतो. आल्यानंतर त्याच्यावर ओलावा तयार होतो. फ्रीज मध्ये ठेवताना तर आपण कोरडी वस्तू ठेवलेली होती,
पण तिथं बर्फ तयार होताना जे गॅसेस तयार झाले त्याच्यामध्ये पाणी ऑलरेडी असतं. समजलं का? सांगा एकदा. क्लिअर आहे का? ओके, रिअलमी क्लिअर. तुम्ही शिकलेलाच आहात, परत परत येते. सोपं आहे ते. समजलं नसेल तरी सांगू शकतात, परत सांगेल. सांग. समजले का? फक्त रिअलमीला समजले, धनवंती मॅडमलाही समजले. अजून तुम्ही जेवढे बसलात ना किमान तेवढ्या निम्म्या मधले तरी कंप्लेंट हे कमेंट्स करत आहे. कीर्ती मॅडम समजले ना? निम्मे समजू आपण करत नाहीयेत, अर्धे. हा, किमान हाफ जणांनी कमेंट्स करणं अपेक्षित आहे. ओके, समज. चला पुढचं घेऊया. अंडरस्टूड. येस. ओके. बघा, कमेंट्स करा, आपल्याला टॅक्स नाही लागत हं. तुम्हालाही वाटतं अरे आम्ही आहेत ऍक्टिव्ह होतोय, आम्हालाही हे होते. मलाही वाटतंय समोर कोणतर बसले, दोन चार जणांचीच नावं झालीत ना, तोंडपाठ झालीत मला आता. जे सर मॅडमची मी नावं घेते ना, तोंडपाठ झाले. त्यांच्या कमेंट्स नाही आल्या तरी मला पक्क माहित असतात ते कमेंट्स येते त्यांच्या, आणि बरोबर त्यांच्याच कमेंट्स येतात. का तर जेव्हापासून मी क्लास घेते, आता जवळजवळ 3-1 महिने होत आले पहिल्या लेक्चर पासून, तेच आहेत सर मॅडम, तेच कमेंट्स करतात. बाकीचे फक्त शांतपणे बघतात, त्यांना माहिती आहे हे उत्तर देतात, मॅडम त्यांच्या कमेंट्स मध्ये नाव घेत आहेत आणि आपलं होतंय. ओके, चला. उष्णतेचे स्थानांतर, उष्णतेचे स्थानांतर होते. उष्णतेचे स्थानांतर होते. स्थानांतर होते. ट्रान्समिशन ऑफ हीट. ट्रान्समिशन ऑफ हीट. ओके. उष्णतेचं स्थानांतर होते, आणि तेही असं तसं न होता 3 प्रकारे. किती प्रकारे होते? 3 प्रकारे. त्याचा पहिला प्रकार आहे वहन. दुसरा आहे अभिसरण. आणि तिसरा आहे प्रारण उत्सर्जन. येस येस येस, पटन. 6-7 ह्याच्यामध्ये पण आहे. आता बघा, पहिला प्रकार बघू, वहन, कंडक्शन. कंडक्शन. आता ह्याला माध्यमाची गरज असते. वहन हा पहिला प्रकार आहे उष्णतेचा स्थानांतर होतानाचा. उष्णतेचा स्थानांतर होतानाचा पहिला प्रकार वहन, कंडक्शन. त्याला माध्यमाची आवश्यकता असते. कशाची? माध्यमाची आवश्यकता असते. एक्झाम्पल बघा, हॉट, उष्णता हॉट टू कोल्ड कडे जाते. गरम, गरम पदार्थाकडून आपण सुरुवातीला शिकलो थंड पदार्थाकडे जाते. आता याच्यामध्ये बघा, एक असं आपण चेन बनवली, इकडे आहे कोल्ड. एखादा पदार्थ इथं गरम, गरम, हा? एखादा पदार्थ माध्यमाच्या आणि ह्याच जे आहे एक कोणतंही माध्यम, समजा एखादा लोखंडी रॉड आहे, किंवा एखादा, आता हा समजा लोखंडाचा पेन आहे माझ्याकडे, मी एका हीटवर पकडला, हीटवर पकडला, हा इथं गरम होते, मी इथं पकडलेला आहे, पण ही उष्णता इथपर्यंत येते ना, उष्णतेचं स्थानांतर होतं ना. पण पहिला जो प्रकार आहे वहन, त्याच्यामध्ये काय होतं, कंडक्शन मध्ये काय होतं, हे अगोदर गरम होतं, इथले कण ते सोडत नाहीत. उष्णता गरम झाल्यानंतर ते कण
स्वतः जागेवरच होत नाहीत. हे गरम झालंय इथं, हे हे जे निळ्या कलरचं दिसतंय ना, हे उष्णता समजा, तुम्ही लाल कलर समजा ह्याला. हा गरम झालेला पार्टिकल काय करतो, पुढे ढकलतो, हा पुढे ढकलतो, हा पुढे ढकलतो, हा पुढे ढकलतो, पुढं पुढं पुढे येतो. पासिंग द बॉल खेळतो बघा, पासिंग बॉल खेळताना आपण स्वतः उठून जातो का? हा उठून जातो का? आता हा जो रॉड आहे, हा इथे हीट होतीये, त्याची हीट, हा इथपर्यंत खूप तापला, गरम झाला. इथं आपला हँड आहे समजा, इथं आपला हँड आहे. हा काय करतो, पुन्हा इथं हिट ट्रान्सफर करतो, इथं करतो, इथं करतो. हा काही उठून इकडे येत नाही. पासिंग द बॉल लक्षात ठेवायचं याच्यात, एक्झाम्पल लक्षात राहण्यासाठी. आपण बॉल पास करतो पुढच्याला, असा फेकतो, तो तिकडे फेकतो, पुन्हा परत आपल्याकडे येतो, पुन्हा परत आपण तिकडे फेकतो, पुन्हा असं गोल सर्कल मध्ये बसला तर तो फिरत जातो. तो स्वतः नाही फिरत. आणि ह्याच्यामध्ये एवढंच लक्षात ठेवायचं की माध्यम त्यांचे कण सोडत नाही. माध्यमांच्या कणांनी कणांनी जागा किंवा स्थान सोडत नाही. क्लिअर? वहन क्लिअर आहे, कंडक्शन. त्याच्यानंतर पुढचा प्रकार घेऊया, अभिसरण. अभिसरण अभिसरण कन्व्हेन्शन. कन्व्हेन्शन. आता अभिसरणमध्ये ह्याला पण माध्यमाची गरज असते. कॉमन पॉईंट दोन्हीचा. माध्यम आवश्यक. माध्यम आवश्यक आहे. आता तेच परत उदाहरण घेऊ आपण. हा इथे घेऊ हॉट आणि इकडे घेऊ कोल्ड. आले. आता ह्याच्यामध्ये काय डिफरन्स होतो बघा. इथं काय करतात, स्वतः कण घेऊन पुढे जातात. ते स्वतः त्यांची जागा सोडतात. स्वतः त्यांची जागा सोडतात. जसं की मी आता उदाहरण घेतलं होतं गॅसवरचं पातेलं. हीट दिली आपण तिथे, हॉट आहे. पाणी उकळताना हे वरी अगोदर कसं असतं, पाणी थंड असतं. खालचं पाणी थंड होतं, वरच्या दिशेला जातं, बुडबुडे येतात बघा पाण्यामध्ये. नंतर वर ते गरम व्हायला जातं, वरचं थंड पाणी खाली जातं, पुन्हा गरम पाणी वर येतं, थंड पाणी खाली जातं, पुन्हा गरम पाणी वर येतं, खालीवर 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 अशी त्याची प्रोसेस होते. आणि शेवटला असं होतं की त्याच्यातून मस्त वाफ बाहेर येते आणि पाणी उकळते. उकळते त्यावेळेस काय होतात, हे जे कण आहेत ना, ते स्वतः पुढे जातात आणि हे कण तिथं येतात, पुन्हा हे पुढे जातात, पुन्हा हे कण इथे येतात. असं त्याची कंटिन्युअसली प्रॅक्टिस म्हणजे साखळी चलत राहते. गॅसवरचं पाणी माहिती आहेच ना सर्वांना. पाणी, चहा, काही पण असू द्या, कोणताही पार्टिकल असू द्या, अगोदर ज्यावेळेस तुम्ही टाकतात त्याच्यामध्ये गरम होण्याची प्रक्रिया. समजा चहा करताना पाणी घातलं, पाणी घातल्यानंतर त्याच्यामध्ये साखर, पत्ती, तुम्हाला जे ऍड करायचं स्वादासाठी ते ऍड केलं तुम्ही, आलं वगैरे, आणि त्यावेळेस गॅस सुरू केल्यानंतर पहिल्यांदा डायरेक्ट अशी उकळी फुटते का? पाणी गरम होऊन वर येतं का? नाही. अगोदर थंड लेअर असतो, त्याच्यानंतर तो थोडासा गरम होत असे बुडबुडे फुटल्यासारखे होतात. ते वर गरम पाणी येतं, थंड खाली जातं, पुन्हा खालचं थंड होतं, नंतर उकळी फुटते. अभिसरणला चहाची उकळी लक्षात ठेवा, लक्षात राहते. अभिसरण आलं की म्हणायचं चहा प्यायचं आपल्याला. त्याच्यानंतर तिसरा रेडिएशन. प्रारण किंवा उत्सर्जन. हा प्रकार वेगळा आहे तिन्हीपेक्षा. इथं माध्यमाची गरज नाही. गरज नाही. इथं माध्यमाची काहीच गरज नाही, काही. बघा, हे काय होतात, निर्वाताकडून उष्णतेकडे हळूहळू हळूहळू वाहतात. इथं काय होतं, विद्युत चुंबकीय, विद्युत चुंबकीय लहरी, ज्या की आपल्या डोळ्यांनी दिसत नाही. मॅग्नेटिक वेव्ह, मॅग्नेटिक वेव्ह
उदाहरणार्थ शेकोटी, गॅस वरची हीट, त्यानंतर सूर्य. ह्यांच्यामध्ये माध्यमाची गरज नाही, ह्यांच्यामध्ये स्वतःच इतकी ऊर्जा आहे ती बाहेर 4 दिशाने फेकली जाते. सूर्य ऑलरेडी तो गरम आहे, पृथ्वीपर्यंत त्याची ऊर्जा येते, आता तर लईच येते उन्हाळ्यात. शेकोटी थंडीमध्ये लागणारच आहे आपल्याला नंतर. ती आपण तिथं पाहिलं की शेकोटी आपल्यापर्यंत येते का? आपण थोड्या अंतरावर थांबलं तर तिची जी ऊर्जा एनर्जी असते, जो तापलेला तिचा उष्णता असते ती आपल्यापर्यंत येते. येते की नाही? जसं जसं जवळ जातो तसं तसं पोळते ती, म्हणजे त्याची हीट इतक्या प्रमाणात बाहेर पडते. समजले 3 पॉइंट्स? समजले का सांगा? सांगा एकदा 3 पॉइंट समजले का? ओके, समज. ओके, चला आता पुढचे 2 पॉइंट्स घेऊन थांबूया. ओके. उष्णता चॅप्टर उद्या संपवण्याचा प्रयत्न करूयात आपण. नाही संपला तर परवा दिवशी थोडंसं घेऊया. याच्यात 2 टर्म्स आहेत, कंडिशन आहेत 2 बघा. पहिली, त्याला इंग्लिश मध्ये पण तेच म्हणायचं, मराठीमध्ये पण तेच म्हणायचं, पायरोमेट्री. आणि दुसरी आहे क्रायोजेन. आता पायरो ह्या शब्दाचा अर्थ बघा. पायरो व्हेरी व्हेरी हाय टेम्परेचर, अति उष्ण, अति उष्ण. आणि कायरो ह्याच्या विरुद्ध व्हेरी व्हेरी लो टेम्परेचर, अति थंड, अति थंड. आता उदाहरण बघा, सूर्याचा पृष्ठभाग, सन सरफेस, अणुभट्टी, पायरोचे उदाहरण. सूर्याचा पृष्ठभाग, अणुभट्टी, अणुभट्टी अतिशय उच्च तापमानावर हे काम करते का? अतिशय उच्च तापमानावर काम करणारे यंत्र. त्याच्या विरुद्ध इकडं अतिशय थंड तापमानावर काम करणारे यंत्र. थोडक्यात बघा, इकडं काय केलं जातं, उदाहरणार्थ द्रव पदार्थ इथं जास्त वापरले जातात. लिक्विड हायड्रोजन, लिक्विड हायड्रोजन हे थंड केल्यानंतर -23 डिग्री सेल्सिअस पर्यंत आणतात. त्याचं एक इंधन म्हणून वापर केलं जातं ह्या लिक्विड हायड्रोजनचं. ते इंधन रॉकेट मध्ये वापरलं जातं. हे इंधन रॉकेट मध्ये वापरले जातात. त्याच प्रकारे दुसरं आहे लिक्विड नायट्रोजन. लिक्विड नायट्रोजन -96 डिग्री सेल्सिअस पर्यंत त्यांना कुलिंग केले जाते. त्याच्यानंतर तो क्रायो प्रिझर्वेशन म्हणून उपयोग केला जातो त्याचा लॅबमध्ये. लॅबमध्ये करतात रक्त साठवण्यासाठी, पेशी उती साठवण्यासाठी, रक्त साठवण्यासाठी, पेशी उती साठवण्यासाठी. हा, समजलं? करायला कमेंट्स. पायरो म्हणजे अतिउष्ण आणि क्रायो म्हणजे अतिथंड. समजलं का? रेकॉर्डिंग स्टॉप करूयात, आज इथंच थांबूया. काही डाऊट असेल तर विचारा.